गरबा हा शब्द संस्कृत भाषेतील गर्भ या शब्दावरून आलेला आहे। गर्भ म्हणजेच गर्भधारणेत असलेलं जीवन। कारण गरबा हा नृत्य प्रकार केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून तो जीवनाच्या अखंड प्रवाहाशी, सृजनशीलतेशी आणि भक्तिभावाशी सुद्धा निगडित आहे। देवी दुर्गेच्या पूजेसाठी साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात गरबा हा पारंपरिक नृत्य प्रकार केला जातो। स्त्री आणि पुरुष रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत तालबद्ध पद्धतीनं आणि भक्तिपूर्ण गाण्यांच्या तालांवर एकत्र नृत्य करतात। तेव्हा या नृत्यातील प्रत्येक हालचाली ही केवळ कलात्मकता नसून देवीप्रती असलेल्या भक्तिभावाची सुद्धा अभिव्यक्त होणारी असायला हवी। गरब्यात नेहमी मातीचा एक दिवा वापरला जातो, ज्याला गर्भदीप असं म्हणतात। हा दिवा बहुधा मातीच्या मडक्यात ठेवला जातो आणि त्या मडक्याला छोटे छोटे छिद्र असतात। त्या छिद्रांमधून बाहेर पडणारा प्रकाश म्हणजे अंधारावर मात करणारा जीवनदीप असतो आणि गर्भदीप देवीच्या मातृशक्तीचं प्रतीक मानला जातो। म्हणूनच गरबा हा फक्त एक नृत्य प्रकार नसून तो जीवन, ऊर्जा आणि भक्तीचा उत्सव देखील आहे।